तर आज आपण बघणार आहे क्लास 7th चॅप्टर नंबर 9 त्यातला डायरेक्ट प्रोपोर्शन अँड इनवर्स प्रोपोर्शन बघणार आहे. ठीक आहे. त्यातला प्रॅक्टिस सेट नंबर बघणार आपण 38. तर फर्स्ट क्वेश्चन आपल्याला काय म्हटलं बघा. 5 वर्कर टेक 12 days टू weed a field and how many days could a 6 worker take and how many could a 15 take. काय म्हटलं आपल्याला याच्यात बघा. फर्स्ट काय 5 वर्कर्स 5 कामगारांना 12 दिवस लागतात म्हणते. कशाला तर हे जे शेतात आपलं गाजर गवत वगैरे निघते जे शेतासाठी आपल्याला काय उपयुक्त नसते म्हणजे आपण धान्य पिकवतो त्यात जे कामाचं नसते तर त्याला म्हणतो आपण वीट. ठीक आहे. तर ते आपल्याला सांगितलं की 5 वर्कर त्यांना किती लागते तर 12 दिवस लागते म्हणजे. तर आपल्याला म्हटलं की जर तेच काम आपल्याला जर 6 वर्करने ठीक आहे आपण जर 5 चे 6 केले तर त्यांना किती दिवस लागतील. 6 वर्कर केले तर आपल्याला त्याला किती दिवस लागेल आणि जर आपण ते वर्कर डायरेक्टली 15 केले तर आपल्याला किती दिवस लागेल हे आपल्या इथे फाइंड आउट करायचं. ठीक आहे. बघा आता इथं आधी काय नव्हतं गिव्हनमध्ये लेट 6 वर्कर टेक एक्स डेज कारण की आपल्याला काय म्हटलं तर 6 वर्कर म्हटलं पण किती दिवस लागतील हे आपल्याला पहिले फाइंड आउट करायचं. ठीक आहे. आता 6 days काय घेतलं आपण तर इथं अज्युम केला एक्सला अँड 15 वर्कर टेक वाय. दुसरा क्वेश्चन काय विचारला तर आपल्याला जर 15 वर्कर घेतले तर आपल्याला किती दिवस लागतील हे आपल्याला काय म्हणून आपण दिलं आहे 15 आणि इथे लिहिलं आहे वाय म्हणजे वाय डेज लागेल एवढं म्हटलं टू विथ द फील्ड. ठीक आहे. पुढे द नंबर ऑफ वर्कर अँड द टाइम रिक्वायर्ड टू वीड अँड द फील्ड आर इन अ इनवर्स प्रोपोर्शन. काय करायचं आपल्याला तर याच्यात हा झाला आपला इनवर्स प्रोपोर्शनचा क्वेश्चन म्हणजे हा थोडा घुमून फिरून विचारलेला आहे. डायरेक्ट प्रोपोर्शनमध्ये काय होतं आपल्याला फर्स्ट क्वेश्चन जसं आपण पहिला होतं की 7 kg ऑनियन आहे तर किती होते तर 140 kg 140 रुपीज झाले होते बरोबर. तर आपल्याला 12 किलो ऑनियनची समजा किंमत काढायची तर सिंपल काय करतो आपण तर याला करतो क्रॉस मल्टिप्लिकेशन बरोबर आहे आणि नंतर करतो त्याचा आन्सर काढतो तो सरळ सरळ. आता इथे थोडं घुमून फिरून विचारलं तर आपल्याला पहिलं याचं इक्वेशन तयार करायचं. फर्स्ट बघा कसं होणार. द नंबर ऑफ वर्कर्स अँड द टाइम रिक्वायर्ड टू वीड द फील्ड आर इन अ इनवर्स प्रोपोर्शन. काय तर हा क्वेश्चन कोणता आहे तर आपला इनवर्स प्रोपोर्शनचा आहे. ठीक आहे. आता 6 वर्कर घेतल्या म्हणून आपण घेतला इथं फर्स्ट 6. ओके. आता डेज किती लागणार माहीत नाही आपल्याला म्हणून मल्टिप्लाय बाय काय करणार तर आपण एक्सला करणार आहे. झालं तयार. त्याच्यानंतर जे आपल्याला ऑलरेडी क्वेश्चन सांगितलं आहे काय तर 5 वर्कर किती दिवस लागतात त्यांना तर 12 दिवस लागतात. 5 वर्करला 12 दिवस तर 6 वर्करला आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. हे झालं आपले दोन इक्वेशन तयार. ठीक आहे. सेम प्रोसेस करणार आपण जसं आपण डायरेक्ट प्रोपोर्शनमध्ये केली आहे. काय करणार याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. मग आता इथं आपली व्हॅल्यू काय काय आली तर इथे फर्स्ट ही आली होती बरोबर आहे. त्याच्यानंतर काय आलं तर आपला 5 मल्टिप्लाय बाय 12 अशी व्हॅल्यू आली. तर आपण याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करणार तर एक्सला बाहेर काढा सरळ सरळ. ठीक आहे. आता व्हॅल्यू कोणती राहिली आहे फर्स्ट इथे 5 मल्टिप्लाइड बाय 12 ॲज इट इज येणार आहे आणि याच्या खाली काय नाही तर आपला 6 येणार. ठीक आहे. आता याच्यातलं आपण याला कट करू शकतो 6 1 6 6 2 12 बरोबर म्हणजे आपली व्हॅल्यू करानंतर एक्स इक्वल टू 5 मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती येणार तर सिम्पली आपली येणार आहे इथं 10 days सरळ आली व्हॅल्यू. ठीक आहे. जसं डायरेक्ट प्रोपोर्शन केला होता तसंच आहे इक्वेशन. ठीक आहे. 5 2 किती आपला 10 म्हणजे आपल्याला 6 वर्करला किती दिवस लागणार तर 10 days लागणार आहे आपले सिम्पली. ठीक आहे. आता आपल्याला दुसरा क्वेश्चन जो विचारला की 15 वर्करला किती डेज लागतील हे आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. हे तर आपला पहिलाच आन्सर. ठीक आहे. चला दुसरंच बघून घ्या. त्याच्यानंतर आपण म्हटलं होतं की 15 वर्करला किती दिवस लागतील असं म्हटलं ना तर याला वाय आपण अज्युम केला. ठीक आहे. आणि आता जे इक्वेशन काढलं आपण की म्हणजे इक्वेशन आहे आपल्याला दिलेलं की 5 वर्करला 12 days लागतात. ठीक आहे. हे झालं परत वाय इक्वल टू 5 मल्टिप्लाइड बाय 12 बरोबर आणि अपॉनमध्ये व्हॅल्यू येणार आपली 15. ठीक आहे. मग आपण 12 आणि 15ला कॅन्सल करू शकतो. ठीक आहे. इझिली कॅन्सल होते. बघा कसं की 12 आणि 15 कोणत्या टर्ममध्ये येतं तर 3च्या. काय करायचं सिम्पली आता याला गेलं मल्टिप्लायला. ठीक आहे. आता 12 हजार किती होतो आपला तर 16 होतो अपॉन व्हॅल्यू 15 येणार. 15 1 15 15 4 हजार किती येते आपला आन्सर तर तो येते 60 म्हणजे आपला आन्सर किती आला तर इथे 4 days म्हणजे 15 वर्कर्सला 4 days लागतील वीट कट करायला. म्हणजे आपले दोन्ही आन्सर आपण इथे काढलेले आहेत. काय तर 6 वर्कर टेक अ बघ आन्सर काढला आपण आता 6 वर्कर विल टेक 10 days. 6 वर्करला किती दिवस लागणार तर 10 दिवस
आणि 15 वर्करला किती दिवस लागतील तर आपले 4 days. कशासाठी तर टू विथ द फील्ड करायचं. हा बघा क्वेश्चन नंबर 2 काय म्हटलं आपल्याला तर मोहनराव टूक 10 days टू फिनिश अ बुक. ठीक आहे, मोहनराव नावाचा व्यक्ती आहे, त्याने काय तर 10 दिवसात काय म्हटलं तर पहिले बुक वाचलेली आहे. ठीक आहे, अँड रीडिंग अ 14 pages एव्हरी डे, काय तर तो 40 पेज रोजची वाचवता. आता क्वेश्चन काय विचारलं आपलं की हाऊ मेनी पेजेस मस्ट ही रीड इन अ डे टू फिनिश इट इन 8 days. आता पहिले काय म्हटलं आपल्याला की 10 दिवसात त्यांनी पूर्ण बुक फिनिश केलेली आहे. ओके, आणि आत्ता क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे, 10 दिवसात त्याने पूर्ण बुक काय केली तर कंप्लीट केली म्हणते, आणि 40 पेजेस तो रोजची वाचत होता. बरोबर आहे. आत्ता आपल्याला असं म्हटलं आहे त्याने की जर 8 दिवसात त्याला जर बुक कंप्लीट करायची असेल, ठीक आहे, तर आपल्याला किती दिवस म्हणजे किती पेजेस वाचावं लागतील हे आपल्याला इथं फाइंड आउट करायचं. ठीक आहे, बघ सोल्युशनमध्ये काय तर आपला क्वेश्चन, लेट अ मोहनराव रीड एक्स पेजेस एव्हरी डे टू फिनिश द बुक इन 8 days. बरोबर आहे, आपल्याला व्हॅल्यूज नाही माहिती आहे म्हणून त्याला आपण केलं अज्युम एक्स. बरोबर आहे, फक्त एवढं माहिती आहे की 8 days कंप्लीट करायचं, बट किती पेजेस वाचायचे हे आपल्याला माहिती नाही. त्याच्यानंतर द नंबर ऑफ पेजेस रीड पर डे अँड दे रिक्वायर्ड टू फिनिश अ बुक आर इन इनवर्स प्रोपोर्शन. हे काय झालं तर आपलं इनवर्स प्रोपोर्शनचं एक्झाम्पल असं म्हटलं. ठीक आहे, आता इक्वेशन कसं तयार झालं तर 8 multiplied by x, कारण की आपल्याला माहीत नाही आहे किती पेजेस वाचणार आपण, फक्त एवढं माहिती आहे की 8 days कंप्लीट करायचं. ठीक आहे, आणि जी इक्वेशन ऑलरेडी तयार आहे की 10 दिवसात त्याने पूर्ण बुक कंप्लीट केली म्हणते, तर किती पेजेस वाचले होते तर 40 पेज वाचले असं म्हणणं. म्हणजे आपलं इक्वेशन तयार होणार x = 10 multiplied by 14 upon 8. ओके, तर आपण सिम्पली सॉल्व करू शकतो. 10 14 किती येणार तर 400 येणार ऑलरेडी, आणि अपॉनमध्ये भेटणार आपली 8ची. ठीक आहे, आता 8 आणि 400 ऑलरेडी कॅन्सल होऊ शकतात. ठीक आहे, जसं की 8 1 8 आणि 8 15 जर आपण करू शकतो 400 आपली व्हॅल्यू होते. म्हणजे आपली त्याला किती पेजेस वाचावं लागतील दिवसाला तर त्याला 50 पेजेस वाचावं लागतं, म्हणजे 50 पेजेस येणार आपल्या इथे आन्सर. ठीक आहे, म्हणजे 15 पेजेस पर डे जर त्यांनी रीड केले तर तो 8 days हे बुक पूर्ण कंप्लीट करू शकतो. म्हणजे मोहनराव विल टेक टू रीड अ 15 पेजेस एव्हरी डे टू फिनिश द वर्क इन 8 days. राईट आहे. चला थर्ड बघूया काय म्हटलं. मेरी सायकल ॲट 6 kilometers per hour अँड हाऊ लॉंग विल शी टेक टू रीच हर आंटीज हाऊस and which is a 12 kilometer way. If she cycle at a speed of 4 kilometer per hour and how long could she take? काय सांगितलं, मेरी नावाची जी मुलगी आहे, ठीक आहे, ती 6 kilometer per hour स्पीडने काय चालवते तर सायकल चालवते. ठीक आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. आता तिला जर समजा तिच्या आंटीच्या घरी जायचं आहे आणि तिचं आंटीचं घर आहे 12 kilometer. ठीक आहे, आणि तिच्या सायकलची स्पीड आपल्याला किती सांगितली तर 4 kilometer per hour दिलेली आहे. तर तिला किती वेळ लागेल आपल्याला इथे फाइंड आउट करायचं. म्हणजे आपल्या गिव्हनमध्ये काय होतं, स्पीड ऑफ सायकल किती येतं फर्स्ट 6 kilometer per hour दिलेली आहे. बरोबर आहे, आणि डिस्टन्स ट्रॅव्हल टू रिच आंटीज हाऊस किती आहे तर आपल्याला डिस्टन्स किती सांगितलं आहे तर 12 kilometer सांगितलेलं आहे. बरोबर. आता आपल्याला फाइंड आउट करायचं याच्यातली व्हॅल्यू. तर पहिलं आपण काय करू, टाईमचा फॉर्म्युला म्हणजे स्पीडचा आपला फॉर्म्युला बघायचा आहे. म्हणजे काय नाही होतं, टाईम रिक्वायर्ड डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन स्पीड. आता टाईम तर आपल्याला माहीत नाही किती लागलं तिला, तोच तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बट आपले डिस्टन्स ट्रॅव्हल माहिती किती आहे तर ते डिस्टन्स किती आहे तर 12 kilometer तिच्या आंटीचं. बरोबर आहे, आणि स्पीड किती आपली तर 6 kilometer. म्हणजे याला आपण सॉल्व करू शकतो की 6 1 6 6 2 12. म्हणजे तिला 2 hours लागतील. कुठे तर किती किलोमीटर पार करायला तर 12 kilometer पार करायला तिला 2 hours लागतील असं म्हणणं आहे. आता लेट द टाइम रिक्वायर्ड व्हेन अ स्पीड ऑफ अ बायसिकल इज 4 kilometer per hour अँड x hour. आता जर आपण तिची स्पीड जर 4 kilometer per hour केलेली आहे तर तिला किती वेळ लागेल जायला ते आपल्याला फाइंड आउट करायचं. म्हणजे आपण इक्वेशन काय तयार करणार इथं, चला तर इक्वेशनमध्ये कसं तयार होणार आपलं तर सिम्पली 4 multiplied by x = 6 multiplied by 2. ठीक आहे, आता x तर आपण साईडने घेऊन घेऊया. आता जी व्हॅल्यू आहे आपली 6 multiplied by 2 अपॉन घ्यायचं इथे 4ला. ठीक आहे, तर इथं 6 2 किती येतो 12 12 अपॉन 4 4 1 4 4 2 8 4 3 12. म्हणजे आपला आन्सर किती आला तर तिला लागणार आहे 3 hours कुठे जायला तर तिच्या आंटीच्या घरी जायला. म्हणजे मेरी विल रिक्वायर्ड 2 hours इफ शी सायकल 6 kilometer per hour. पहिल्यात आपण त्याचा आन्सर काढलं की जर 6 kilometer per hour स्पीडनी जर जात असेल तिच्या आंटीच्या घरी जे आहे 12 kilometer, तर तिला किती वेळ लागते पहिल्याच्या तर
ते लागते 2 तास. बट तिनं स्पीड कमी केली की तिनं आता तिने 4 किलोमीटर पर आवर घेतलेली आहे, तर आता तिला किती वेळ लागेल तर 3 आवर्स लागतील 12 किलोमीटर जायला. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. चला 4 बघा. द स्टॉक ऑफ अ ग्रेन इन द गव्हर्नमेंट वर्कहाऊस अ लिस्ट ऑफ 30 days फॉर अ 4,000 people अँड हाऊ मेनी डेज विल इट लास्ट फॉर अ 6,000 people. काय सांगितलं आहे, गव्हर्नमेंटचे जे वेअरहाऊस असतात, जसं आपण तांदूळ वगैरे मिळतो आपल्याला, गहू धान्य कडधान्य, ठीक आहे, तर त्या गव्हर्नमेंटच्या ह्याच्यात काय दिलं तर आपलं वेअरहाऊसमध्ये लास्ट 30 days म्हणजे 30 दिवस पुरेल एवढा अन्नसाठा दिला आहे. पण किती लोकांना तर 4,000 लोकांसाठी. ठीक आहे. आता आपल्याला विचारलं की हाऊ मेनी डेज विल इट लास्ट फॉर 6,000. जर आपण हा जो 30 दिवसाचा म्हटला आहे, जर या 4,000च्या जागी जर आपण 6,000 लोक केले तर तो किती दिवस पुरेल आपल्याला एवढं बघायचं. ठीक आहे. बघा काय तर लेट द स्टॉक ऑफ अ ग्रेन लास्ट फॉर एक्स डेज फॉर 6,000. आता आपण इथं नंबर वगैरे काय अजून नाही केलेला आहे. तो किती दिवस पुरेल आपल्याला इथे फाइंड आउट करायचा, किती दिवस पुरेल. तेवढं माहिती आहे की 6,000 पीपलसाठी पाहिजे, म्हणजे द नंबर ऑफ पीपल अँड द डेज फॉर विच स्टॉक विल लास्ट आर इन द इन्व्हर्स प्रोपोर्शन. काय तर आपलं तर इन्व्हर्स प्रोपोर्शन. आता आपण पहिले व्हॅल्यू इक्वेशन तयार करून घ्या. म्हणजे 6,000 मल्टिप्लाइड बाय एक्स इक्वल टू दुसरं इक्वेशन काय तर आपलं 4,000 मल्टिप्लाइड बाय 13 days दिलं होतं. याच्यातलं आपल्याला बघायचं किती दिवस पुरेल 6,000 लोकांना त्यांना. ठीक आहे. तर मग आपलं इक्वेशन एक्स इक्वल टू जसं तसं बाहेर काढा. इथे ना आपला 4,000 मल्टिप्लाय बाय 13 आणि डिवायडेड बाय 6,000. बरोबर. इथला 0 कॅन्सल, 0 कॅन्सल होतील सर्व. म्हणजे आपला आन्सर किती राहिलं तर इतर वरते हे 14, इथं आलं 3 आणि इथं आलं आपला 6. असं आपलं इक्वेशन बाकी आहे. तर आपला 4 3 जर किती होतं आपलं तर 12, म्हणजे 120 आपला आन्सर येते. आणि अपॉनमध्ये येईल आपलं 6 1 6 आणि 620 जर किती नंतर आपला 120 येते. म्हणजे आपल्याला जे 4,000 लोकांसाठी पुरणारं अन्न होतं ते फक्त आपण जर 6,000वर केलं तर आपल्याला किती दिवस पुरेल तर ते 20 दिवस पुरेल एवढं अन्न राहते. म्हणजे द स्टॉक ऑफ अ ग्रेन विल लास्ट फॉर 20 days फॉर 6,000 people.